धरणीची आन तुला जीवाचा रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू लोक आपल्यासाठी करताय त्याला माहिती देतात एकदा ती माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात धरणीची आन तुला जीवाचा रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढा तू लढा तू लढा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा मार्केट आपणच तयार करायचं येतील जातील संकटेही सोडू नको तू साथरा एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा नदी पेटली देवत ठेवू वातर स्वाभिमानी लढवल्याही शेतकऱ्याची जात होई आम्हालाची शपथ घेऊन फुलवसार रागर काळाईची पुण्याई खेळतीच तू दादर पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लागल्याला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाच जोर लावून
देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ दावजी तू आभाळ आभाळ एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आमदार राजेंद्र लेगावकर साहेब असतील किंबहुना शाहू आघाडीचे सर्वच जे नेते मंडळी आहेत त्यांच्या सहकार्याने सावकर माननाईक साहेब आहेत, उल्हास पाटील साहेब आहेत, भिडे साहेब आहेत, या सर्वांनी आणि सर्व पक्षांनी पाठिंबा शाहू आघाडीला दिला आहे. त्या सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो आणि जयसिंगपूरच्या विकासासाठी आम्ही सगळे मंडळी एकत्र आलो. निकम सरकार आहेत, भोजने साहेब आहेत, सर्व मंडळी आहेत, देसाई काका आहेत, सगळेजण जयसिंगपूरच्या विकासासाठी एकत्र सर्व ज्येष्ठ आणि युवक असे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या या 5 वर्षामध्ये जयसिंगपूरचा अजून चांगल्या प्रमाणात विकास करण्याच्या दृष्टिकोनानं आम्ही एकत्र झालो आहे. निश्चितपणे भविष्यामध्ये चांगलं जयसिंगपूर करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत.